द अरेंज मॅरेज भाग 10 रोमॅन्टिक लव्ह स्टोरी. अर्जुन सायलीला त्याने आणलेले गिफ्ट्स देतो. अर्जुनची गँग तिकडून त्यांना चिडवत असते आणि मग अर्जुन तिच्या हातात त्याने आणलेलं घड्याळ घालतो. पण सायली ही काही कमी नसते. तिनेही अर्जुनसाठी एक गिफ्ट आणलेले असते. सायलीच्या काकूंची मुलगी तनू स्टेजवर ते घेऊन येते. तिने त्याच्यासाठी बदामाच्या आकारात तिचे आणि त्याचे फर्स्ट लेटर असलेले ब्रेसलेट आणलेले असते. ती पण त्याच्या हातात ते ब्रेसलेट घालते. दोघांनी एकमेकांना मिठाई भरवतात आणि मग सुरू होतो फोटो सेशनचा कार्यक्रम. फोटोग्राफर त्या दोघांना स्टेजवर वेगवेगळ्या पोजेसमध्ये थांबवायला लावतो. पण दोघंही खूपच अवघडलेले असतात. कसं असतं ना, एकांतात जवळ असणं वेगळं आणि सर्वांसमोर वेगळं. आणि अर्जुनच्या घरची गँग, सायलीच्या मैत्रिणीची प्राची, सर्वच जण त्यांना चिडवत असतात. अरे सायली, जरा जवळ ये, असं दूर उभा राहू नकोस, असं काहीतरी चिडवणं सुरू असतं. सायली तर खूपच अवघडलेली असते. ती जेव्हा घाबरते तेव्हा तिचे हातपाय गार पडतात आणि अर्जुनला ते समजत असते. पण करणार तरी काय? फोटोग्राफर अर्जुनला सांगतो की सायलीला कमरेला पकड आणि तिच्या डोळ्यात बघ, तेव्हा तर तिची मज्जा येते. अर्जुन मात्र ती फोटोग्राफी एन्जॉय करत असतो आणि सायली त्याच्या नजरेला नजरच मिळू शकत नसते. कधी एकदा ही फोटोग्राफी संपते असे तिला झालेले असते. मस्ती मजाकमध्ये फोटोग्राफी पण होते. मग दोघेही सर्व घरातल्या मोठ्यांच्या पाया पडतात. जेवणाचा कार्यक्रम पार पडतो आणि सर्व पाहुणे हळूहळू सायली आणि अर्जुनची भेट घेऊन त्यांचा निरोप घेतात. सायली आणि अर्जुनच्या घरचे पण एकमेकांचा निरोप घेऊन घरी जातात. सर्व समारंभ जवळजवळ संध्याकाळपर्यंत चालत असतो. फायनली अर्जुन आणि सायली आता एंगेज झालेले असतात. सायली तर फारच खुश असते. सायलीच्या घरी तर आनंदाचा माहोल असतो. नरेश दादा, प्राची, तिच्या घरचे काका काकू, त्यांची मुलगी, सायलीचे आई बाबा, मावशी, काका आणि बाकीचे नातेवाईक यांच्या गप्पा रंगात असलेल्या असतात. सायलीला काय काय मिळाले ते बघत असतात. सायली मात्र अर्जुनच्या आठवणीत असते. अर्जुनने तिच्यासाठी खास आणलेले गिफ्ट्स तिला खूप आवडतात. कसं असते ना, माणसाने कधीच काही एक्सेप्ट नाही केलं ना, तर त्याला ते आपोआप मिळते. सायलीला आयफोन घ्यायची खूप इच्छा होती, पण स्वतःच्या पैशातून तिला तो फोन घ्यायचा होता आणि त्यासाठी ती पैसे जमवत पण होती. पण अर्जुननेच तिला तो फोन गिफ्ट केल्याने ती जाम खूप खुश असते. तिला समजतच नसते की अर्जुनला कसे काय कळलं की तिला काय आवडतं काय नाही. एंगेजमेंटला त्याने आणलेले काजू कतलीचे बॉक्स फक्त तिच्यासाठी असतात. सायलीला काजू कतली खूप आवडत असते, पण तिने कधीच ते अर्जुनला सांगितलेले नसते. किती क्यूट ना, आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसाला आपल्या छोट्या छोट्या गोष्टींची माहिती असते. साखरपुड्यात मिळालेला मेकअप बॉक्स, त्यात सायलीच्या आवडत्या सर्व वस्तू असतात. अगदी आवडतं फाउंडेशनपासून ते आवडता परफ्यूम पण. अगदी तिच्या आवडतीच्या प्रत्येक गोष्टींची काळजी घेतलेली असते. सायली विचार करते, हे नक्कीच आईंनी घेतलं असेल. किती हौशी आहेत ना त्या. माझ्या सर्व आवड निवड आत्तापासून त्या जपत आहेत. मलाही त्यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे. त्यांना कायम खुश ठेवायचं आहे. अर्जुनने माझ्यासाठी इतकं केलं आणि मी त्याच्यासाठी काहीच नाही केलं. सायली विचार करते की असं काय करावं की अर्जुनला खूप आनंद होईल. आणि तिला एक कल्पना सुचते. ती तिच्या धुंदीत असते. तेवढ्यात प्राची आणि काकांची मुलगी तनू तिथे येतात. तनूचं पण नुकतंच लग्न झालेलं असते. प्राची आणि तनू सायलीला चिडवायला लागतात. हाय, आता तर मॅडम हवेत असतील. अर्जुनसारखा इतका हँडसम नवरा जो मिळाला आहे. तनूचं सुरू होतं. प्राची पण मग सायलीला चिडवण्याचं सोडत नाही. प्राची, बघितलं आम्ही फोटो सेशनच्या वेळेस किती प्रेम होतं जात होतं की दोघांना भानच नसतं की आजूबाजूला लोक पण आहेत, नाही का? सायली डोळे मोठे करत म्हणते. किती ग चिडवणार आहात मला? प्राची, तू तर थांबच. एकदा का माझं लग्न झालं की तुझी पण वेळ येणार आहे. मग बघून घेईन तेव्हा. आणि तू ग तनू, बोलूच नकोस. जिजूंपासून काही वेळ मिळत नाही तुला. हा, एक दिवस आधी आलीस, आता कशी बहिणीची आठवण येईल? जिजूंशिवाय करमत नसेल ना? तनू आणि प्राची दोघेही सायलीकडे बघून हसत असतात. तनू म्हणते, झालं का चिडवणं? मला झाली आहे या सर्वांची सवय. तू आणि प्राची दोघीही आता तयार राहा. हे असं चिडवणं तर सुरूच राहणार आहे. बरं ते सोड, अजून काय म्हणते? काही डिस्कस केलं का तू आणि अर्जुन जिजूंबरोबर की फिरायलाच कुठे जाणार आहेस लग्नानंतर? सायली म्हणते, नाही ग, नाही बोललो अजून यावर. तनू म्हणते, कपाळ माझं, मग बोलता काय तुम्ही? अगं हनीमूनला कुठे जाणार आहेस हे अजून डिस्कस नाही केलं? कसे रे तुम्ही दोघं? रोमॅन्टिक आहे ना अर्जुन, की तेही नाही? सायली हसून तिच्याकडे बघत, तुला काय वाटतं? तनू आणि प्राची दोघी सायलीकडे बघून हसतात. तनू म्हणते, ते दिसतच होते की आहे तो रोमॅन्टिक. फोटो सेशनच्या वेळेसच समजला आम्हाला.
प्राची म्हणते, अगं सायली, तुझा दादा आणि मी आम्ही तर केव्हाच डिस्कस केलं की कुठे जायचं हनीमूनला. पोहोचून पण आलो मनाने. आणि तुम्ही 1 महिन्यावर लग्न आलं आणि अजून विचारच करत आहात. अगं बुकिंग 1 महिना आधीच करावी लागते त्यासाठी. आणि ऑफिसच्या सुट्ट्या त्याचाही विचार करावा लागेल ना. आणि एकदा का सुट्ट्या संपल्या की काही वेळ मिळत नाही. प्रायव्हसी नको आहे वाटतं तुम्हा दोघांना. सायली म्हणते, हो गं प्राची, मी विचारच नाही केला. ऑफिस सुट्ट्या संपल्या की नंतर नाही मिळणार सुट्ट्या परत. आणि कामात अडकलो की वेळ पण नाही देऊ शकणार एकमेकांना. मी बोलेल अर्जुनशी यावर. सायली तिचं सामान कपाटात ठेवत असते आणि इकडे अर्जुन सायलीच्या घरी मंडपात काही सामान राहिलेलं असतं ते द्यायला येतो. यांना काहीच खबर नसते की अर्जुन आला आहे. या मस्त आपला गप्पा टप्पा करत असतात. प्राची म्हणते, तनू तू सांग ना तुमच्या रोमॅन्सबद्दल. जेव्हा तुमचे लग्न ठरले त्यानंतर आणि लग्नानंतरचा पण. सायली आणि प्राची दोघी खूप उत्सुक असतात ऐकायला. सायली तिच्या कपाटात सर्व सामान आवरता बोलते, सांग तनू, अशी लाजू नकोस. आम्हालाही जरा गायडन्स मिळेल. तनू म्हणते, बघा कोण बोलतंय लाजू नको म्हणून. मी काही लाजत नाही, सांगते मी. असं म्हटल्यावर बरोबर प्राची आणि सायली कान टवकारून ऐकायला लागल्या. तनू म्हणते, लग्नाआधी आम्ही दोघं खूप फिरायचो. मग आमच्यात जवळीक निर्माण झाली आणि मग एक दिवस आम्ही किस पण केले. लग्नाआधीच झालं हे? सायली उत्सुकतेने विचारते. नाही, मग गुपचूप लग्न केलं आणि मग झालं. काही पण विचारते सायली तू. आणि इतकं उत्सुकतेने तू का विचारतेस? तुमचं पण झालं आहे का? सायली गडबडून जाते. यांना काय माहिती, दुसऱ्याच दिवशी यांनी मोठा पराक्रम केलेला असतो. सायली म्हणते, छे, मी आपलं सहज विचारलं. तनूला समजते सायलीच्या चेहऱ्यावरून आणि ती म्हणते, अगं इट्स नॅचरल. 2 माणसं जवळ आली आणि प्रेमात असली की होतं असतं. आणि आमचं लग्न पण तुझ्यासारखंच ठरलं होतं आणि 1 महिन्यात लग्न झाले. मग आम्ही गोव्याला गेलो होतो हनीमूनला. प्राची तनूला चिडवत म्हणते, फर्स्ट नाईट कशी होती? तनू म्हणते, ते तर विचारूच नकोस. हसून आम्ही दोघं वेडे झालो होतो. अगं याचा भाऊ बहिणींनी रूमची आतली कडीच लावून टाकली होती. झालं मग काय, सर्व उत्साहच गेला होता त्याचा. आम्ही मस्त गप्पा मारल्या होत्या. मग त्या रात्री तोही एक मस्त एक्सपिरियन्स असतो बरं का. सायली, अर्जुनच्या घरची गँग पण काही कमी नाहीये. काही ना काही गडबड नक्कीच करतील ते. सायलीला थोडं टेन्शन येतं कारण ती बोलत असते ते बरोबर असते. तनू पुन्हा बोलायला सुरुवात करते. मग आम्ही गोव्याला खूप एन्जॉय केला. आता ते डिटेल्स नका विचारू, गुगल आहे, खूप माहिती मिळेल तुम्हा दोघींना. प्राची म्हणते, मला माहिती आहे सर्व. सायलीलाच विचार, तिला माहिती आहे का? नाहीतर बिचारा अर्जुन डोक्याला हात लावून बसायचा. सायली रागाने प्राचीकडे बघत, माहिती आहे मला, तशी वेळ येणार नाहीच. मी पण आहे रोमॅन्टिक तेवढी. सायली कपाट आवरता बोलते. तेवढ्यात अर्जुन तिच्या रूममध्ये येतो. प्राची आणि तनू त्याला बघून बोलणार तोच हाताने चूप राहा असा इशारा करतो. मग काय, प्राची अर्जुन आणि सायलीला चिडवण्यासाठी संधी सोडत नाही. ती बोलते, सायली तुला काय वाटते ग, रोमॅन्स कसा असावा? सायली आपली तिच्या तंद्रीत आवरत असते आणि बोलते, मला तर मूव्हीमध्ये कसा असतो तसा आवडतो. म्हणजे घरातले असतील तर गुपचूप नजर चुकवून केलेला रोमॅन्स. किचनमध्ये असताना गुपचूप त्याचं इथे येणं, मिठी मारणं, नकळत एखादं किस करून जाणं, लग्नानंतरचा फर्स्ट शॉवर एकत्र घेणं, असा रोमॅन्स आवडतो मला. बेडरूममध्ये तर नेहमीच करतो. पण आणि बोलता ती प्राचीकडे बघते तर समोर अर्जुन तिच्याकडे खट्ट्याळ स्माईल देत बघत असतो आणि या दोघी गायब असतात तिथून. सायली अवघडून जाते. हे काय बोललो आपण, असं होत असते तिला. अर्जुनला बघून धडकीच भरते. अर्जुन तिच्या समोर हाताची घडी घालत म्हणतो, ओ म्हणजे माझ्या मँगो डॉलीला असा रोमॅन्स हवा आहे तर? सायली तर अर्जुनकडे बघतच नाही. ती फक्त मान खाली घालून तिच्या बोटांशी खेळत असते. अर्जुन तिच्या जवळ येतो आणि तिची हनुवटीवर करत म्हणतो, तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करणार मी. अगदी छोट्या गोष्टींपासनं ते लग्नानंतरचं फर्स्ट शॉवर घेण्यापर्यंत. सायलीला तर पोटातच गोळा येतो. विचार करून तिला कसं तरीच होतं. मनातच तिला प्राची आणि तनूचा खूप राग येत असतो. नंतर बघून घेईल अशी ती मनातच बोलते. ती अर्जुनकडे बघणार तोच तो तिला गालावर क्यूट असे किस देतो. सायली तर गोरीमोरी होते. अर्जुन म्हणतो, नाव यू आर टर्न. आणि गालावर तर जमेलच तुला. सायली म्हणते, अर्जुन आपण कुठे आहोत समजत आहे का? असं बोलत ती त्याला ढकलतेच. पण जागचा हलेल तो अर्जुन ना. तो सायलीला म्हणतो, सायली मला जे हवं ते मी मिळवतोच, सो काहीही उपयोग नाही. सायलीलाही समजून चुकतेच. अर्जुन म्हणतो, साई मला जायचं आहे, नाहीतर आजची रात्र इथेच थांबतो. सायली म्हणते, नकोच. असं बोलून ती त्याच्या गालावर किस्से देते. अर्जुन हसून
बापरे, इथे थांबायचं म्हटलं तर लगेच तू गालावर किस्सी दिलीस. आता तर थांबावंच लागेल. सायली ढकलतच काढते त्याला रूम बाहेर. तू ना अर्जुन कधी कधी खूप घाबरवतोस. अर्जुन हसतच म्हणतो, मी आणि घाबरवतो? तू तर घाबरत नाही ना, कालच बोललीस ना. सायली म्हणते, चाच पडत इतकं मनावर घेऊ नकोच. अर्जुन म्हणतो, बरं चल येतो मी. सायलीला तर मनातून त्याने जाऊच नाही असे वाटते, पण काही न बोलता ती पण त्याच्या बरोबर खाली येते आणि तिच्या पैजणांचा आवाज ऐकून खाली आल्यावर सर्वांचे लक्ष त्या दोघांकडे जाते. अर्जुन सर्वांचा निरोप घेऊन निघून जातो. अर्जुन जातोस ना? जातो. लगेच सर्वांचं सुरू होतं. किती शांत आणि प्रेमळ स्वभावाचे आहेत ना जावाई बापू, आणि किती मन मिळावू. साई मनातूनच खुश होते. साई कंटाळलेली असते म्हणून ती तिच्या रूममध्ये निघून जाते. तिच्या मागे मागे प्राची आणि तनू लगेच जातात. रूममध्ये गेल्यावर लगेच तनू म्हणते, सायली काय मग, मॅडम खूपच खुश आहेत ना. सायली रागातच, बोलूच नका तुम्ही, असं एकटीला सोडून जातं का कोणी? मी किती घाबरले होते. आपण काय काय बोलत होतो आणि मी आपली बोलतच आहे आणि तुम्ही डायरेक्ट काय. प्राची म्हणते, सायली मग काय, आम्ही तिथे तुमचा दोघांचा रोमॅन्स बघत थांबायला हवं होतं का? आणि एकटीला सोडून गेलो म्हणतेस. तनू, हिचं फर्स्ट नाईटला कसं होईल ग? त्यावेळेस एकटीच असशील ना तू, का तेव्हाही कुणाला घेऊन जाशील? तनू आणि प्राची जोरजोरात हसत असतात, पण सायली मनातून घाबरते. खरंच पहिल्यांदा रात्रीला कसं होईल विचार करूनच अंगावर काटा येतो. मग अशाच काही गप्पा मारून प्राची आणि तनू तिथून जातात. सायली दरवाजा लावून बेडवर पडून असते आणि स्वतःहून अर्जुनला कॉल लावते. अर्जुन म्हणतो, हाय ये चांद, आज तो मेरी जान ही ले लेंगा. काय दिसतेस ग तू सायली? आपल्या एंगेजमेंटचे काढलेले फोटो बघत आहे. सायली म्हणते, मलाही पाठव ना. अर्जुन म्हणतो, पाठवतो. काय करतेस? सायली म्हणते, काही नाही, तुझी आठवण येत होती. तू काय करत आहेस? अर्जुन म्हणतो, तुझेच फोटो बघत आहे. साई, यू लुक सो स्वीट. सायली म्हणते, आणि तूही काही कमी नव्हता, फिदा झाले होते मी तुला बघून. अर्जुन म्हणतो, हो का? सायली म्हणते, मग माझ्या मैत्रिणी पण तुझ्यावर फिदा झालेल्या. अर्जुन म्हणतो, मग तुला जेलस फील झालं असेल ना. सायली म्हणते, हो, तर तू फक्त माझा आहेस. अर्जुन म्हणतो, कोई शक? सायली हसतच, बिलकुल नाही. अर्जुन म्हणतो, सायली फायनली आज आपण एंगेज झालो. खूप मस्त वाटत आहे मला. सायली म्हणते, मलाही खूप छान वाटते आहे. आणि तू जे गिफ्ट दिले ना, तुला कशी माहिती की मला आयफोन घ्यायचा होता? अर्जुन म्हणतो, ते एक सिक्रेट आहे, सांगेल नंतर. आणि तू दिलेलं गिफ्ट पण खूप छान आहे, आवडलं मला. सायली म्हणते, मी खास ते तुझ्यासाठी ऑर्डर देऊन बनवलं होतं. अर्जुन म्हणतो, खूप आवडलं मला. आता तूच इतकी आवडली आहे की तुझं गिफ्ट तर आवडणारच ना. सायली म्हणते, अच्छा जी, असं आहे का? अर्जुन म्हणतो, बाय द वे, तुला आवडणारा रोमॅन्स पण आवडतो बरं का मला. सायलीला अजून काहीच बोलत नाही. अर्जुन म्हणतो, मग अजून कसा रोमॅन्स आवडतो सांगाल का मला? सायली म्हणते, आवडतो ना, सांगेल ना लग्न झाल्यानंतर. अर्जुन म्हणतो, बघूयात तू सांगते की नाही. बरं ऐक ना, तुला विचारायचे होते. सायली म्हणते, बोल ना. अर्जुन म्हणतो, लग्नानंतर आपण कुठे जायचे हनीमूनला? सायली गालातच हसते, तुला जिथे आवडेल तिथे ने. मला तुझ्या बरोबर राहायचे आहे एकांतात, फक्त तू आणि मी. अर्जुन म्हणतो, अरे वा, आज मँगो डॉली रोमॅन्टिक गोष्टी करत आहे. सायली म्हणते, आहेच रे मी रोमॅन्टिक. अर्जुन म्हणतो, हो, बघूयात लग्नानंतर कोण किती रोमॅन्टिक आहे. मग हनीमून हे एक तुझ्यासाठी सरप्राईज असेल. बरं साई, आपल्याला प्री वेडिंग फोटोशूट करायची आहे, त्यासाठी तुला 2 दिवस द्यावे लागेल. सायली आनंदित होत, खरंच आपण प्री वेडिंग फोटोशूट करणार आहोत? माझं स्वप्न होतं यार. कसं रे तुला समजतं माझ्या मनातलं? थँक्यू सो मच. अर्जुन म्हणतो, हॅपी. सायली म्हणते, खूप खूप हॅपी. सायली म्हणते, अर्जुन एक बोलायचे होते तुला. अर्जुन म्हणतो, बोल ना. सायली गालात हसत, नेन्यू मिन्नू प्रेमिंचू. अर्जुनला काहीच समजत नाही सायली काय बोलली. तो बोलतो, सायली काय बोलतीस तू, जरा मराठीत एक्सप्लेन करशील का? सायली म्हणते, ते तुला शोधावं लागेल. अर्जुन म्हणतो, अच्छा, काहीतरी स्पेशल दिसत आहे वाटतं, त्यासाठीच दुसऱ्या लँग्वेजमध्ये बोललीस. सायली म्हणते, ते आहेच खूप स्पेशल. अर्जुन म्हणतो, यार सायली, तू आता जवळ हवीस मला. सायली म्हणते, मलाही पण. अजून 1 महिन्याने, तोपर्यंत लॉंग डिस्टन्स पण आवडेल मला. अर्जुन म्हणतो, वाट बघण्याशिवाय नो ऑप्शन. सायली म्हणते, ते तर आहे. अर्जुन, चलो देन, गुड नाईट अँड लव्ह यू. तुझे ते स्पेशल शब्द काय आहेत शोधतो, पण जागी राहा, मी कॉल करेल परत. सायली म्हणते, हो, मी वाट बघेल. गुड नाईट. अर्जुन फोन कट करून लगेच गुगल करतो की सायलीला नक्की काय म्हणायचं होतं. थोडी हिट आलेली असते त्याला, पण खात्रीसाठी तो चेक करतो. अर्थ असा असतो, लव्ह यू. अर्जुन वाचून वेळाच होतो. लगेच सायलीला कॉल लावतो आणि ती कॉल घेते. अर्जुन म्हणतो, सायली,
आय लव्ह यू सो मच. सायली गालातल्या गालात हसत, समजलं ना तुला? अर्जुन म्हणतो, सायली म्हण ना एकदा, किती वाट बघायला लावशील? सायली म्हणते, बोलले ना मी आता. अर्जुन म्हणतो, नाही, मला जे ऐकायचं आहे ते नाही बोललीस तू, बोल ना. सायली काहीच बोलत नाही. अर्जुन रागातच, जाऊ दे, ठेवतो मी तितक्यात. आय लव्ह यू अर्जुन. खूप प्रेम करते रे मी तुझ्यावर, जीव आहेस तू माझा. गहिवरून येते तिला. अर्जुन म्हणतो, माझं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू नाहीस तर काहीच नाही. आज मुझे चैन की नींद आएगी. मुद्दा म्हणून अर्जुन म्हणतो. सायली म्हणते, झोप आता, झालं ना तुझ्या मनासारखं? अर्जुन म्हणतो, झालं ना, पण हेच जेव्हा तू मला माझ्यासमोर असताना बोलशील तेव्हा माझ्या मनाला जास्त सुकून मिळेल. सायली गालातल्या गालात हसतच बोलले ना, तुझ्यासाठी तर काहीही, मला तुला खुश बघायचं आहे. अर्जुन, तू खुश आहे ना रे? आपल्या आयुष्याला एक नवीन वळण मिळणार आहे, घेशील ना मला समजावून? आतापर्यंत आई बाबा दादा हेच माझं जग होतं, पण आता तू आणि तुझे आई बाबा माझं सर्व काही असशील. माझं जग तुमच्या भोवती असेल. मुलगी परकधन असते असं बोलतात. टोचतो हा शब्द म्हणाला. आनंद आणि दुःख यामध्ये अडकल्यासारखे वाटते. सायलीला खूप भरून येतं आणि न कळत तिच्या डोळ्यातून पाणी येतं. अर्जुन म्हणतो, सायली, आधी ते डोळ्यातले अश्रू पुस. मला तुझ्या डोळ्यात केवळ आनंद आणि प्रेम बघायचं आहे. आणि जगासाठी असशील तू परकधन, पण तुझ्या आई बाबांसाठी तू कायम त्यांची गोड परीच असशील. असा विचार मनातून काढून टाक. त्यांना तू कधीच परकी नसशील. आणि मी तर तुझ्या आईबाबांचा कायम ऋणी राहील की त्यांच्या काळजाचा तुकडा त्यांनी मला दिला आहे. सायली, मी तुला वचन देतो, त्यांनी दिलेली ही अमूल्य भेट मी खूप जपून ठेवेल, अगदी माझ्या जीवापेक्षा पण जास्त. सायली म्हणाली, अर्जुन, तू किती जपतोस रे सर्वांना? माझ्या मनातलं सर्व काही ओळखतो. कधी कधी असं वाटतं की मी तुझ्या समोर काहीच नाही. अर्जुन म्हणतो हसतच, कशी ग माझी सायली तू? सायली म्हणते, एक सांगू का, कोणासाठी काहीतरी स्पेशल केलं म्हणजे आपण त्या व्यक्तीवर खूप प्रेम करतो असं नसते ग. तुझा स्वभाव, निरागसपणा, खरेपणा, आदर आणि वागणे, सर्वाशी मिळून मिसळून राहणे हे आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. त्यासाठी तुला स्वतःला सिद्ध करायची गरज नाही आणि आता पुन्हा असे विचार नाही आणायचे मनात, समजलं ना? सायली म्हणते, हो समजले, आता नाही विचार करणार जास्त. तू असं हक्काने बोलतोस ना, खूप छान वाटते. एक ना, फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली आहे, ॲक्सेप्ट कर ना, मला स्टेटस टाकायचे आहे. आपण एंगेज झालो याचा चालेल ना तुला? अर्जुन म्हणतो, चालेल ना, मी करतो लगेच. सायली म्हणते, मिस यू अर्जुन. अर्जुन म्हणतो, मिस यू डू डिअर अँड लव्ह यू टू. सायली म्हणते, लव्ह यू, आणि झोप आता शांत, उद्या बोलूया. अर्जुन म्हणतो, आता लग्न होईपर्यंत शांत झोप काही लागणार नाही. स्वप्नात येते ना तू, आणि मग काय होतं माहिती आहे ना तुला? सायलीला अजून बस आता तुझं, चल बाय, ठेवते मी. अर्जुन म्हणतो हसतच, बाय. दोघेही एकमेकांच्या आठवणीत झोपून जातात. दोघांचंही रोजचं रुटीन सुरू होतं. ऑफिस, घर, लग्नाची खरेदी. सायली आणि अर्जुनच्या घरचे तर लग्नाच्या तयारीत खूप व्यस्त असतात. गावाला लग्न करायचे ठरलेले असते आणि अर्जुनच्या घरच्यांनीच लग्नाची जबाबदारी घेतलेली असते. पण सायलीचे बाबा ऐकायला तयार नसतात, त्यामुळे लग्न दोघं मिळून करायचं ठरतं. अर्जुनचे बाबा आणि सायलीचे बाबा लग्नाच्या तयारीसाठी गावाला निघतात. तापी आणि पूर्वा नद्यांचा संगम जिथे होतो तिथे वसलेले एक छोटंसं कमी वस्तीत दुमदार गाव, निसर्गाच्या श्रीमंतीचे दर्शन देणारे ते गाव, जिथे घरोघरी केळीच्या बागा, पेरूची मळे याचे दर्शन होते. याच गावात अर्जुनच्या आजोबांनी एक प्रशस्त वाडा बांधला. मूळचे श्रीमंत आणि भरपूर शेती असल्याने त्यांनी गावाला राहून शेती करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी तिथेच हा मोठा वाडा उभारला. अर्जुनच्या आजोबांच्या निधनानंतर अर्जुनच्या बाबांनी त्या वाड्याची चांगली मरम्मत करून त्या वाड्याला एका मोठ्या घराचे स्वरूप दिले. 2 एकरची जागामध्ये तो वाडा कमी आणि मोठा बंगलाच असतो. वाड्याचं मूळ रूप मात्र बाहेरून अगदी तसंच होतं, पण आतून सर्व सोयी सुविधाने परिपूर्ण असा तो वाडा बांधला होता. वाड्याच्या आजूबाजूला विविध प्रकारचे फुलं झाडे लावली होती. वाड्याचं एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तिथे असलेल्या पेरूचा मळा. वाड्याला लागूनच 2 इमारत बांधलेल्या होत्या. भरपूर असा आजूबाजूंचा परिसर, जिथे एक मोठं लग्न होऊ शकेल असा तो परिसर. अर्जुनच्या आजोबांची स्वप्न होते की अर्जुनचं लग्न याच गावात करायचं. त्यासाठी त्यांनी पूर्वयोजना म्हणून आधीपासूनच सर्व सोय करून ठेवली होती. पाहुण्यांच्या सोयीसाठी या 2 इमारती बांधल्या होत्या आणि वाड्यात तर एकूण 15 ते 16 मोठ्या मोठ्या रूम होत्या. वाड्याच्या मधोमध एक मोठं देवघर होतं. वाड्यात भिंतीवर देवाची निसर्गमय आणि काही पुरातन काळातील चित्रे होती. या वाड्याचे देखरेखीचे काम अर्जुनच्या बाबांनी गावातील पंडित काकांना दिलेले. त्यामुळे वाडा अगदी जसा बांधला होता तसाच असतो. तर या सुंदर आणि भव्य दिव्य वाड्यात अर्जुन आणि सायलीचे लग्न होणार असते. अर्जुनचे बाबा पाहुण्यांची देखरेख, लग्नाचे जेवण आणि डेकोरेशनची जबाबदारी पंडित काकांना देतात.
बाकीची इतर कामे अर्जुनचे बाबा आणि सायलीचे बाबा ठरवतात. इकडे अर्जुन आणि सायली फोटोशूटसाठी शॉपिंग करणार असतात आणि शेवटी शनिवारी जायचे ते दोघं ठरवतात. ठरल्याप्रमाणे अर्जुन सायलीला घ्यायला तिच्या घरी जातो. सायली तयार होऊनच वाटच बघत असते. अर्जुन जेव्हा तिला बघतो विचार करतो, यार प्रत्येक वेळी जेव्हा पण हिला बघतो एका नवीन दुनियेत हरवून जातो. किती सुंदर रूप आहे ना सायलीचं. तिने मस्त ब्लॅक कलरचा लॉंग शोल्डर नेक आणि लॉंग लूज स्लीव्स असलेला टॉप आणि त्यावर ब्ल्यू जीन्स घातलेली असते. केस पण मेसी बंद करून स्टिकमध्ये अडकवलेले असतात. केसांच्या 2 नाजूक बटा चेहऱ्याच्या बाजूने लटकत असतात. कानात डायमंडचे स्टड, हातात अर्जुनने दिलेले घड्याळ आणि एंगेजमेंट रिंग. नो मेकअप पण तरी सुद्धा आकर्षक ओठांचा साधा लिप बाम. सिम्पली वाव. जीन्सवर पण तिने पैजण तसेच ठेवलेले असतात. पैजणांच्या आवाजावरून अर्जुनला समजते ते अस्सल मराठमोळी मुलगी. अर्जुन गाडीचा दरवाजा उघडतो. तशी ती गाडीत येऊन बसते. अर्जुन पण कुठेच कमी नसतो. त्याने ही ग्रे कलरचा कॅज्युअल शर्ट आणि जीन्स घातलेली असते. त्याच्या भारदस्त मसल त्यातून उठून दिसत असतात. हातात फॉसलेचे घड्याळ आणि त्याच्या नेहमीचा मंद परफ्यूम सायलीला घायल करायला पुरेसा असतो. सायली त्याच्याकडेच बघत असते. अर्जुन म्हणतो, बघून झालं असेल तर निघायचं. सायली म्हणते, येस हँडसम. अर्जुन म्हणतो, गाडी सुरू करत क्या बात आहे. आजकाल तुझा मूड जरा जास्तच रोमॅन्टिक होत आहे. सायली म्हणते, आता तुझ्यासारखा हँडसम बाजूला असताना कुठली मुलगी रोमॅन्टिक होणार नाही. सायली चक्क फल्ट करत असते. अर्जुन म्हणतो, बाप रे, मग तर आता मला घाबरून राहावं लागेल, नाहीतर माझं काही खरं नाही. रोमॅन्टिक मूडमध्ये मुली कधी कधी एक्साइटेड पण होतात. सायली म्हणाली, त्याला एक फटका मारत, डोंट वरी, त्याला अजून वेळ आहे. आज तू सेफ आहेस. सायली वेगळ्याच मूडमध्ये असते. अर्जुन म्हणतो तिला चिडवत, पण तू सेफ नाहीयेस. आता सायली थोडी घाबरते पण म्हणते, तुला माहितीये कराटे येते मला. अर्जुनला हसून येते. तो एकदम खडखडून हसतो आणि स्वतःला शांत करत म्हणतो, ठीक आहे, आणि गाडी पार्क करत, चला मॅडम मॉलला. अर्जुनने तिला एका मोठ्या मॉलमध्ये शॉपिंगसाठी आणलेले असते. फोटोग्राफरने सांगितल्याप्रमाणे फर्स्ट अर्जुनची शॉपिंग होते. त्याने 2-3 कॅज्युअल शर्ट्स, त्यावर जीन्स, एक फॉर्मल आणि एक 3 पीस घेतलेले असतात. आता सायलीची शॉपिंग सुरू होते. फोटोग्राफरने तिला 1 पीस, एक लॉंग रेड कलरचा गाऊन आणि एक सुंदर पंजाबी ड्रेस सांगितलेला असतो. सायलीची सर्व शॉपिंग होते पण 1 पीस मात्र तिला अर्जुन बरोबर घ्यायला जरा अवघडल्यासारखं होतं.